नमस्कार मित्रांनो MPSC अंतर्गत ड्रग इन्स्पेक्टर म्हणजेच औषध निरीक्षक या पदासाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर मित्रांनो ही जाहिरात एकूण 109 पदांसाठी प्रसिद्ध झालेली आहे। ओके, तर या पदासाठी कशा पद्धतीने ऑनलाईन ॲप्लिकेशन करावं आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर इथे तुम्हाला कॅटेगरी जागा दिलेल्या आहेत, तुम्ही इथे बघू शकता। ओके, त्यानंतर तुम्हाला जर या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही 1 ऑगस्टपासून ते 21 ऑगस्टपर्यंत ॲप्लिकेशन करू शकता। ओके, तर इथे तुम्हाला पात्रता दिलेली आहे। ओके, तर खाली तुम्हाला इथे वयोमर्यादा दिलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे उमेदवार असाल तर 18 वयापासून ते 38 वर्षापर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। तुम्ही जर मागासवर्गीय उमेदवार असाल तर तुम्ही 43 वर्षापर्यंत ॲप्लिकेशन करू शकता। ओके, बाकी तुम्ही इथे खेळाडू वगैरे माजी सैनिक तुम्ही इथे बघू शकता। ओके, त्यानंतर शैक्षणिक अर्हता पुढे दिलेली आहे। तुमची मित्रांनो डिग्री कंप्लीट असली पाहिजे फार्मसीमध्ये, किंवा तुमच्याकडे फार्मास्युटिकल सायन्समध्ये तुमची डिग्री असली पाहिजे। ओके, किंवा मग मेडिसिन विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्मॅकोलॉजी याच्यामध्ये तुमची डिग्री असली पाहिजे, किंवा इथे मायक्रोबायोलॉजी तुम्हाला इथे दिलेलं आहे। ओके, तर याच्यामध्ये तुमची डिग्री कंप्लीट असली पाहिजे तरच तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकता। तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर शैक्षणिक अर्हता गणना दिनांक दिलेला आहे। तर मित्रांनो फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे। ओके, तर फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत तुमची डिग्री कंप्लीट असली पाहिजे। ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे। ओके, तर आता आपण इथे लाईव्ह बघणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत। ओके, तर फॉर्म भरताना तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ऑप्शन येतील। तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। तर सर्व डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सेव्ह करून ठेवायचे आहेत। ओके, त्याची साईज तुम्हाला 50 KB ते 500 KBच्या आत ठेवायचे आहे। ओके, तर अशा पद्धतीने डॉक्युमेंट तुम्ही सेव्ह करून ठेवा, तुम्हाला ते अपलोड करण्यासाठी लागणार आहेत। त्यानंतर खाली तुम्हाला ते शुल्क दिलेलं आहे। तर ओपनसाठी 394 रुपये ते फी आहे, आणि मागासवर्गीय त्यानंतर आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग यांच्यासाठी 294 रुपये इथे फी असेल। ओके, तर अशा पद्धतीने हे पॉईंट तुम्हाला इथे दिलेले आहेत। तर आता आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरावा त्याच्याबद्दल माहिती बघूया। तर सगळ्यात पहिले तुमचं गुगल ब्राउझर ओपन करा, त्यानंतर MPSC अशा पद्धतीने सर्च करा। MPSCची वेबसाईट येईल, ती वेबसाईट तुम्ही इथे ओपन करा। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटीज यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीम यावरती क्लिक करा, इथे तुम्हाला पहिलाच ऑप्शन दिसेल। त्यानंतर नवीन वेबसाईट ओपन होईल। तर इथे तुम्हाला लॉग इनचा ऑप्शन दिलेला आहे। ओके, तर ज्यामध्ये त्यांनी या वेबसाईटला ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तुम्ही डायरेक्ट इथे लॉग इन करून ॲप्लिकेशन करू शकता। ओके, पण जे उमेदवार पहिल्यांदाच ॲप्लिकेशन करत असतील तर तुम्हाला इथे न्यू युजर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे। ओके, आणि तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर तुम्हाला एक प्रोफाईल बनवावं लागेल, आणि प्रोफाईल बनवल्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। ओके, तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। ओके, या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता। याच्यामध्ये संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे की नवीन प्रोफाईल कशा पद्धतीने बनवावी, त्यानंतर जुनी प्रोफाईल एडिटिंग कशी करावी। ओके, तर मित्रांनो याच्यामध्ये संपूर्ण माहिती मी स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे। ओके, जर तुम्ही पहिल्यांदाच ॲप्लिकेशन करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाईल। ओके, तर याच्यामध्ये कोणती माहिती दिलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता। या PDF मध्ये तुम्हाला मी इथे संपूर्ण माहिती सांगितलेली आहे। तर MPSC फॉर्म कसा भरावा, तर ॲप्लिकेशन प्रोसेस काय असणार आहे, तर सगळ्यात पहिले न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल। ओके, तर तुम्ही याला OTR असं म्हणू शकता, म्हणजे वन टाईम रजिस्ट्रेशन। एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करायची गरज पडत नाही। ओके, तर तुम्ही त्याच्या अंतर्गतच MPSC अंतर्गत कोणती पण भरती निघाली तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। ओके, तर इथे तुम्हाला एक प्रोफाईल बनवावं लागेल। याच्यामध्ये तुमची पर्सनल डिटेल्स, त्यानंतर ॲड्रेस इन्फॉर्मेशन, अदर इन्फॉर्मेशन, त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स, हॅलो, त्यानंतर तुम्हाला जर काही एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही माहिती ॲड करू शकता। ओके, त्यानंतर फोटो सिग्नेचर कशा पद्धतीने अपलोड करावा संपूर्ण माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। ओके, तर तुम्ही जर पहिल्यांदाच ॲप्लिकेशन करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा। तर ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथे तुमची प्रोफाईल सबमिट आणि लॉक करावं लागतं। ओके, आणि त्याच्यानंतरच तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता। आता याच्यानंतर पुढे जी प्रोसेस सांगितलेली आहे ते आता आपण लाईव्ह या व्हिडिओमध्ये बघणारच आहे। ओके, पण प्रोफाईल कशा पद्धतीने बनवावी तर संपूर्ण माहिती तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता। ओके, तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर प्रोफाईल बनवल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे।
तर यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा इथे मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी फिल करा. ओके, तर तुम्ही प्रोफाईल बनवताना जो ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर तुम्ही फिल करणार आहात, ओके, तोच इथे फिल करायचा आहे. त्यानंतर पासवर्ड तुमचा इथे फिल करा आणि पुढे तुम्हाला लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे अशा पद्धतीने कोड येईल, तो कोड इथे फिल करा आणि पुढे तुम्हाला प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही सक्सेसफुली तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन होऊन जाल. ओके, तर इथे तुम्हाला सगळ्यात पहिले माय अकाउंट यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रोफाईलचा स्टेटस तुम्हाला इथे बघून घ्यायचा आहे. तर इथे अशा पद्धतीने कंप्लीट दाखवलं पाहिजे. ओके, जर तुमचं स्टेटस कंप्लीट असेल तरच तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आता ज्या वेळेला त्यांना तुमच्या प्रोफाईलमध्ये माहिती चेंज करायची असेल तर तुम्ही ते अपडेट अँड अनलॉक प्रोफाईल यावरती क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरला एक OTP येईल, तो OTP फिल करा आणि त्यानंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही माहिती चेंज करू शकता. ओके, प्रोफाईलमध्ये माहिती चेंज केल्यानंतर परत लॉक करावं लागेल तुम्हाला प्रोफाईल. ओके, त्याच्यानंतरच तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. तर आता याच्यामध्ये जे जुने विद्यार्थी असतील, तुमच्या NCLची व्हॅलिडिटी जर संपली असेल, ओके, ज्या विद्यार्थ्यांना NCL सर्टिफिकेट लागतं, तुमचं जर सर्टिफिकेट व्हॅलिडिटी संपली असेल, तुम्ही जर आता नवीन सर्टिफिकेट काढलं असेल तर त्याची माहिती ॲड करा. किंवा जुन्या विद्यार्थ्यांना जर तुमचा फोटो चेंज करायचा असेल तर फोटो चेंज करा. तुमच्या क्वालिफिकेशनमध्ये माहिती चेंज करायची असेल तर ती माहिती तुम्ही चेंज करा. ओके, तर एकदा तुमची प्रोफाईल बघून घ्या, संपूर्ण माहिती बरोबर आहे की नाही. ओके, आणि त्याच्यानंतरच ॲप्लिकेशन करा. तर ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला पब्लिश डेट, त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट नंबर, त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंटचं नाव तुम्हाला इथे दिसेल इंग्लिशमध्ये आणि पुढे तुम्हाला मराठीमध्ये दिसेल. ओके, तर इथे तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता औषध निरीक्षक गट ब, अन्न व औषध प्रशासन. तर याच्यापुढे तुम्हाला व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तुम्हाला इथे ॲडव्हर्टाइजमेंटचं नाव दिसेल. ओके, त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची पुढे तुम्हाला इथे डेट दिसेल. तर तुम्ही 1 ऑगस्टपासून ते 21 ऑगस्टपर्यंत ॲप्लिकेशन करू शकता. ओके, तर इथे तुम्हाला चेक एलिजिबिलिटी यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इथे स्टेटमेंट दिसेल, यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. ओके, जर तुम्ही एलिजिबल नसाल तर तुम्हाला इथे रेड कलरमध्ये यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट अशा पद्धतीने तुम्हाला स्टेटमेंट दिसेल. ओके, पण तुम्ही आता इथे एलिजिबल असाल तर तुम्हाला अशा पद्धतीने स्टेटमेंट दिसेल. तर इथे तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटचं नाव दिलेलं आहे, तर इथे टिक करायचं आहे. ओके, जर टिक नसेल तर इथे टिक करून घ्या आणि त्यानंतर ॲप्लाय यावरती क्लिक करा. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ऑप्शन येईल. आता जे विद्यार्थी पहिल्यांदाच ॲप्लिकेशन करत असतील तर तुम्हाला इथे सर्व डॉक्युमेंट अपलोड करावं लागतील. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ओके, म्हणजे जुने विद्यार्थी असतील, तुम्ही जर MPSC अंतर्गत जर एखाद्या एक्झामसाठी याच्या आधी ॲप्लिकेशन केलं असेल तर तुमचे डॉक्युमेंट इथे ऑटोमॅटिक तुम्हाला इथे दाखवतील. ओके, तुम्ही इथे बघू शकता व्ह्यू अपलोडेड डॉक्युमेंट अशा पद्धतीने ऑप्शन दिसेल. तर तुम्ही याच्यावरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता तुमचे डॉक्युमेंट बरोबर अपलोड झालेले आहेत की नाही. ओके, तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही चेक करा तुमचे डॉक्युमेंट. ओके, आणि जर तुम्हाला जर नवीन डॉक्युमेंट अपलोड करायचे असेल तर तुम्ही इथे अपलोड यावरती क्लिक करा आणि तुमचे नवीन डॉक्युमेंट तुम्ही इथे अपलोड करू शकता. ओके, तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे 10वीचं मार्कशीट इथे अपलोड करायचं आहे. ओके, त्यानंतर प्रूफ ऑफ एज, तुमच्या वयाचा पुरावा तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. तर इथे तुम्ही 10वीचं सर्टिफिकेट अपलोड करू शकता. ओके, तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटवरती तुमची डेट ऑफ बर्थ असते. ओके, तर ते डॉक्युमेंट तुम्ही इथे अपलोड करू शकता. त्यानंतर प्रूफ ऑफ कॅटेगरी, तुमचं कॅटेगरी सर्टिफिकेट इथे अपलोड करा. त्यानंतर प्रूफ ऑफ नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज, तर इथे 10वीचं मार्कशीट तुम्ही इथे अपलोड करू शकता. ओके, त्यानंतर प्रूफ ऑफ डोमासाईल, तुमचं डोमासाईल इथे अपलोड करा. त्यानंतर प्रूफ ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन, तर तुमच्या डिग्रीचं इथे तुम्ही मार्कशीट किंवा सर्टिफिकेट इथे अपलोड करा. ओके, तर अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट तुम्ही इथे अपलोड करून घ्या. सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर इथे टिक करायचं आहे. सर्व ठिकाणी टिक केल्यानंतर खाली स्क्रोल करा. त्यानंतर एक्झाम सेंटर निवडण्याचं ऑप्शन तुम्हाला इथे दिसेल, तर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर नन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आता काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की ते नन ऑप्शन का बरं आलेलं आहे. तर मित्रांनो, या भरतीसाठी जर कमी विद्यार्थ्यांनी जर ॲप्लिकेशन केले तर तुमचा इंटरव्ह्यू घेऊन तुमचं सिलेक्शन केलं जाईल. ओके, आणि जर आयोगाने ठरवलेल्या प्रमाणापेक्षा जर विद्यार्थ्यांची संख्या जर जास्त असेल, ओके, जर जास्त ॲप्लिकेशन आले तर तुमची एक्झाम घेतली जाईल. ओके, तर तुम्हाला आयोग एक्झाम सेंटर देईल, त्या एक्झाम सेंटरला जाऊन तुम्हाला एक्झाम द्यावं लागेल. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर मित्रांनो, या भरतीसाठी फक्त जे फार्मसी रिलेटेड मुलं आहेत, ओके, तेच ॲप्लिकेशन करणार आहेत, त्यामुळे ते विद्यार्थ्यांची संख्या कमी असणार आहे.
तुम्ही जर तुम्ही जर डिग्रीच्या बेसवरती ज्या भरती येतात ओके, तुम्ही जर MPSC राज्यसेवेचा फॉर्म भरला असेल, तुम्ही जर त्या ठिकाणी बघितलं असेल तर तुम्ही कोणत्या पण फील्डमध्ये जर डिग्री केली असेल तर तुम्ही तिथे ॲप्लिकेशन करू शकता ओके. म्हणजे तिथे नंबर ऑफ स्टुडंटची संख्या जास्त असते, त्यामुळे तिथे एक्झाम द्यावी लागते. तर तुम्ही जर त्या ठिकाणी बघितलं तर ज्यांचं BA झालं असेल, BCom झालं असेल, BSc झालं असेल, म्हणजे कोणत्या पण फील्डमध्ये डिग्री झालं असेल तर तिथे विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती, त्यामुळे तिथे एक्झाम द्यावं लागते ओके. पण इथे जर विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल तर तुम्हाला इथे इंटरव्ह्यू घेऊन तुमचं सिलेक्शन केलं जाईल ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आणि जर विद्यार्थ्यांची संख्या जास्त असेल तर तुम्हाला एक्झाम द्यावं लागेल ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यामुळे इथे नन ऑप्शन आलेला आहे. तुम्हाला मी नोटिफिकेशनमध्ये पण दाखवून देतो. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ओके तर तुम्ही ते बघू शकता, त्यांनी ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता ही किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलवण्याकरिता पात्र असणार नाही. जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हतेनुसार योग्य निकषाच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल ओके. तर इथे चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास शैक्षणिक अर्हता शिथिल केली जाणार नाही ओके. तर तुमचं क्वालिफिकेशन तुम्हाला तेच लागणार आहे ओके. त्यानंतर चाळणी परीक्षा घेण्यात आल्यास आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार किमान पर्सेंटाईल अर्थमान लागू राहील. त्यानंतर चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल ओके. तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. जर तुमची परीक्षा झाली नाही तर तुमचं मुलाखतीवरती तुमचं मार्क्स डिसाईड करतील ओके. आणि जर तुमची एक्झाम झाली तर तुमच्या एक्झामचे मार्क्स आणि मुलाखतीचे मार्क्स ॲड करून तुमचं या ठिकाणी मेरिट लिस्ट लावली जाईल ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा पॉईंट समजला असेल की या ठिकाणी नन ऑप्शन का आलेला आहे ओके. तर तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. आणि त्यानंतर डिक्लेरेशन दिलेलं आहे, यावरती टिक करा. आणि पुढे तुम्हाला तुमचं लोकेशन इथे फिल करावं लागेल. तुमचं लोकेशनचं नाव इथे फिल करा. आणि त्यानंतर पुढे तुम्हाला सबमिट अँड पे फीज यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पेमेंट करण्यासाठी इंटरफेस येईल. तर इथे ऑनलाईन पेमेंट यावरती क्लिक करा. त्यानंतर या दोन ऑप्शनपैकी तुम्ही कोणता पण एक ऑप्शन इथे निवडू शकता. तर इथे क्लिक करा. त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर पेमेंट करण्यासाठी विंडो ओपन होईल. तर तुम्हाला इथे अशा पद्धतीने ऑप्शन दिसतील, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, त्यानंतर SBI कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड, त्यानंतर इंटरनेट बँकिंग. तर तुम्ही ते सिंपल डेबिट कार्डने पेमेंट करू शकता. तर इथे तुमचा कार्ड नंबर फिल करा. त्यानंतर तुमचं नाव इथे फिल करा. तुमचं जे कार्डवरती नाव असेल ते इथे फिल करा. त्यानंतर एक्सपायरी डेट इथे तुम्ही फिल करा. इथे मंथ, पुढे इयर, त्यानंतर तुमचा CVV नंबर इथे फिल करा. आणि पुढे तुम्हाला पे नाव यावरती क्लिक करायचं आहे. सर्व माहिती भरल्यानंतर अशा पद्धतीने कार्ड व्हेरीफाईड सक्सेसफुली असं तुम्हाला मॅसेज आला पाहिजे ओके. त्यानंतर पे नाव यावरती क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP येईल. तो OTP इथे फिल करा. आणि त्यानंतर व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने मेसेज येऊन जाईल, पेमेंट सक्सेसफुल. तर इथे तुम्हाला कंटिन्यू यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर माय अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर इथे माय ॲप्लिकेशन्स या सेक्शनमध्ये तुम्हाला सगळ्यात लास्टला ॲप्लिकेशन चेक करायचं आहे ओके. तर तुम्ही इथे बघू शकता, ड्रग इन्स्पेक्टर ग्रुप B, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. तुम्हाला इथे स्टेटस फी पेड अशा पद्धतीने दिसेल ओके. तर अशा ग्रीन कलरमध्ये जर आलं तर तुम्ही इथे समजून घ्यायचं की तुमचं पेमेंट सक्सेस झालेलं आहे ओके. तुम्हाला इथे व्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर राईट साईडला तुम्हाला वरती फी रिसिप्ट तुम्हाला इथे दिसून जाईल. इथे व्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करा. ऑटोमॅटिक डाउनलोड होऊन जाईल ओके. त्यानंतर तुम्हाला जर प्रिंट काढायचं असेल तर खाली स्क्रोल करा आणि तुम्हाला इथे प्रिंट सेव्ह ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करा. आणि तुमची इथे PDF तुम्ही सेव्ह करून घ्या ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे. तर आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजले असतील. तर मित्रांनो, तुम्हाला जर काही डाऊट असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा ओके. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ओके. तुम्हाला या भरतीच्या पुढील जे अपडेट असतील तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती भेटून जातील. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.